Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. दिलीपराव मोहिते बा असतील, मला असं वाटतं ते आलेत. दिलीपराव मोहिते सुद्धा योग्य वेळेलाच आले. दिलीपराव मोहिते तुमचं सुद्धा टायमिंग सुनील गावस्कर सारखंच आहे. लय टायमिंगचं भारी माणूस आहे. दिलीप नावातच भलतं काहीतरी आहे. आणि त्याच्यामुळे आज दिलीपराव तुम्ही या ठिकाणी आलात. जसं अनेकांना शंका होती की दादाने घेतलेल्या निर्णयामध्ये ते दिलीपराव असतील का नाही, तसं अनेकांना शंका होती की शिवाजीरावांचा निर्णय घेतल्यानंतर हे दिलीप असतील की नाही. पण या सर्वांचा एकत्रित विश्वास आदिदादांच्या कर्तृत्वावरती आहे. त्याच्यामुळे अघटित असं घडू शकत आहे. त्याचा सुद्धा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छित आहे. राजकारणातली समीकडनं 2+2 म्हणजे 4 होतात अशातला का भाग नाही. अनेक वेळेला 2+4 बरोबरती 2×4 असा करून सुद्धा हिशोब त्या ठिकाणी होऊ शकतो आहे. या गुणोत्तराच्या वरती आधारित असलेलं राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे होत आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण केलं. सतत महाराष्ट्रामध्ये बेरजेचं राजकारण करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला. मधल्या कालावधीमध्ये वजाबाकीचं राजकारण होत होतं. आता दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बेरजेचं राजकारण त्या ठिकाणी सुरू होत आहे. त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून होते. याचा सुद्धा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला मनापासून आनंद आणि अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतो आहे. अनेक वेळेला अनेक निवडणुका समाज धर्म याच्या नावाने लढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाऊ शकतो आहे. याही मतदारसंघामध्ये कशाची तशापैकी एक तऱ्हेचा विचार करण्याचा प्रस्थापित करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं आहे. पण मला विश्वास आहे दिलीपराव ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष तुम्ही मेहनत घेत आलात. केवळ तुमचा मतदारसंघ नव्हे तर या सगळ्या परिसरातली पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल. माझ्याकडे जलसंपदा खातं होतं. त्याला दिलीपरावांचं एकंदरीत सतर्क किती होती. शेती आणि शेतीचं पाणी, शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये सुद्धा दिलीपराव ज्या पद्धतीने तुम्ही संवेदनशील दाखवत आलात त्याचा सुद्धा एक साक्षीदार या ठिकाणी या निमित्ताने आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दादाने घेतलेल्या निर्णयाच्यामुळे एनडीए तर मजबूत झालीच, राज्यामध्ये सुद्धा महायुती त्या ठिकाणी मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे. जागा 45+1 या भूमिकेतून आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. पण त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्याला विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर जाऊ त्याला या समीकरणातून सुद्धा महाराष्ट्राचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीकोनातून आपण निश्चितपणे त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. अधिक बोलून मी आपला सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही. पण शिवाजीराव आजपासून तुमचं आणि माझं एक वेगळं नातं जोडलं गेलं. आज माझी उमेदवारी प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला उमेदवार आज घोषित झाला तो मी. आणि तो घोषित झालेला उमेदवार म्हणून मी या ठिकाणी सुद्धा तुमचं मनापासून अभिनंदन करतो आहे. कारण आपल्याला सुद्धा संसदेमध्ये सोबत काम करायचं. मला माहीत होतं अतुल की आज माझी उमेदवारी जाहीर होईल, पण आज दादांनी केली उमेदवारी जाहीर. दादांचा मी आभारी आहे, प्रफुल्लबाईंचा आहे, भुजबळ साहेबांचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचा त्या ठिकाणी आहे. पण आपण उमेदवार म्हणून घोषित झालो म्हणजे जबाबदारी संपत नाही. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. देश पातळीवरती असेल, राज्य पातळीवरती असेल, एक भूमिका घेऊन ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो ती भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने काम करावं एवढीच अपेक्षा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. पूर्ण वेळ थांबता आला नाही त्याच्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी मागतो. पण त्याचबरोबर ती आढळराव पाटील साहेबांच्या समोर असंख्य कार्यकर्त्यांनी जो पक्ष प्रवेश केला पक्षाची ताकद वाढली. आगामी येण्याच्या काळाच्या दृष्टीकोनातून संघर्षापेक्षा विकास कसा करता येईल याच गोष्टीवरती भर ठेवण्याचं काम आपण सगळेजण सार्वजनिकरित्या करूया. आणि आज एका हॉलमध्ये जरी हा मेळावा झाला असला तरी ज्या वेळेला 4 जूनला मतमोजणी होईल आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला इथल्या नवनिर्वाचित खासदाराचं स्वागत करण्यासाठी आम्हाला यावं लागेल त्याला प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने आपण तो ऐतिहासिक क्षणसुद्धा आपल्या नजरेसमोर ठेवूया एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतःकरणापासून स्वागत करून या ठिकाणी मी थांबतो.